महाराष्ट्राच्या जनतेने डबल इंजन सरकारला कौल दिलेला आहे आणि आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या या राज्य सरकारकडनं खूप अपेक्षा आहेत. त्या काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नवीन सरकार स्थापन होत आहे. संत्रा उत्पादक शेतकरी त्यांच्या पाठीमागे उभं राहिल्याचं पाहायला मिळत आहे. काय अपेक्षा आहेत या सरकारकडनं? खरं म्हणजे या सरकारला मागच्या 5 वर्षातला अनुभव येऊन गेला. संत्रा उत्पादक अत्यंत अडचणीत आहे. यावर्षी 10 रुपये किलोन संत्रा खपलेला आहे शेतकऱ्याचा, जो अर्धा खर्चही निघाला नाही त्याचा. पण या सरकारकडून आता निश्चितच इतकी थम्पिंग मेजॉरिटी आलेली आहे आणि सरकार म्हणाल तो निर्णय घेऊ शकते. ते विदर्भातील महत्त्वाचं पीक म्हणजे ज्या पिकामुळे निश्चितच चांगली इकॉनॉमी आपली डेव्हलप होऊ शकते, त्यावर या शासनाकडून पूर्ण संत्रा उत्पादकांना फार मोठ्या अपेक्षा आहे. कारण की मागच्या वर्षी याच ॲग्रोव्हिजनमध्ये फडणवीस साहेबांनी बांगलादेशकरता काही मोठं मंजूर 170 कोटी रुपये मंजूर केले होते. पण त्याच्याकडून आता त्याचा विनियोग व्हायचा आहे, उपयोग व्हायचा आहे. तर सरकारकडे काय पर्याय आहे? काय कशा प्रकारे न्याय देऊ शकतो असं वाटते तुम्हाला? या सरकारला जर न्याय द्यायचा असेल तर आपली एकच व्हेरायटी आहे. कितीतरी दिवसाचं आमची हे चालू आहे की बा आपल्या व्हेरायट्या वाढल्या पाहिजे. द्राक्षाच्या किती व्हेरायट्या झाल्या, पोमोग्रेनेटच्या किती व्हेरायट्या झाल्या, संत्र्याच्या ज्या काही व्हेरायट्या, जसं आता सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी एक चांगलं काम केलं आहे, त्याचप्रमाणे आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठ असो, CCRI असो, यांनी व्हेरायट्या तयार केल्या पाहिजे. आपला संत्रा एकाने येतो मार्केटला आणि बांगलादेशचा इश्यू सर्वांना माहीत आहे. आणि याच्यामध्ये पुन्हा एक असं सांगा वाटते की प्रोसेसिंग जे आहे संत्र्यामधलं, याच्यामध्ये सुद्धा आता गडकरी साहेबांनी घोषणा केली, अतिशय सन्माननीय गडकरी साहेबांनी एक चांगली घोषणा केली की पावडरचा एक प्रकल्प हातल्याला एक लावण्याचा त्यांचा प्लॅनिंग जवळपास झाला आहे. असेच प्रकल्प जर वाढले आणि संत्र्याच्यामध्ये जर काही नवीन व्हेरायट्या किंवा याच्यामध्ये संत्र्यासाठी एक विशेष बैठक, माझी विनंती आहे नवीन सरकारला महाराष्ट्राच्या की संत्र्यामध्ये ज्या काही अडचणी चालू आहे याच्यासाठी एक विशेष बैठक मंत्रालयामध्ये लावली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे काही विदर्भातले संत्रा बागायतदार बोलून त्यांच्या काय अडचणी आहे हे जर त्यांनी समजा लक्षात आणल्या तर येणारा काळ हा संत्र्यासाठी अजून चांगला येईल. अत्यंत अडचणी येतात पण त्या अडचणीवर आपण मात करू शकतो आणि हॉर्टिकल्चरमध्ये बऱ्यापैकी आतापर्यंत पैसा मिळत होता, पण या 3 वर्षामध्ये हा पैसा मिळत नाही. त्याच्यासाठी लवकरात लवकर एक नवीन सरकारने एक संत्र्याची बैठक बोलावी आणि त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या काय अडचणी ह्या मांडू. भाव आणि मार्केट ही एक मोठी कसरत आहे. बरोबर नाही, काय झालं आहे, मार्केट डेव्हलप करावं लागते. ते आपल्या इथून झालं नाही, बाकीच्या सगळ्यांचं झालेलं आहे. आपला डोमेस्टिक मार्केट एवढं मोठं आहे भारतातलं, आपल्याला एक्सपोर्ट तर करणं गरजेचंच असते. पण अशा वेळेस शासनाची मदत असल्याशिवाय या गोष्टी होत नाही. समजा उद्या आम्हाला मुंबईला मार्केटमध्ये माल विकायचा आहे, आज आमच्याकडे 10x10ची जागा मुंबईत महाराजांकडे किंवा संत्रा उत्पादकाकडे नाही आहे. हेच बाकीच्या फळांपिकाकरता, दुधांकरता हे आपण डेव्हलप केलेलं आहे. तर आपल्याला आपल्या देशातल्या मोठमोठ्या शहरामध्ये ही जर काही व्यवस्था करून दिली, आम्ही हे इकोसिस्टम डेव्हलप व्हायला पाहिजे. इकोसिस्टम सिस्टम व्हायला पाहिजे. जसं संत्रा महोत्सव आहे, आम्ही 3-4 संत्रा महोत्सव मुंबईसारख्या ठिकाणी घेतले, खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. हे तर आपण देशाच्या सगळ्या राजधानीत घेऊ शकतो स्टेटच्या. पण त्याच्या पाठीमागं सरकारनं उभं राहणं आवश्यक आहे आणि अपेक्षा आहे आता येणाऱ्या सरकारकडून आम्ही त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू आणि त्यातून निश्चितच शेतकरी संत्रा उत्पादकांना काहीतरी फायदा होईल. शेवटला प्रश्न, भावाला घेऊन जे आता यावर्षी पण भाव नाही आहे, तर काय मागणी राहील? नाही, भावासाठी आमचं एकच म्हणणं आहे. आता आम्ही सन्माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या कॅबिनमध्ये गेलो होतो आता, म्हणजे शेवट तर आपण जे चायनामध्ये जे संत्रा आपण देऊ शकतो, पण प्रोटोकॉलमध्ये नाव नाही, एक ठराव त्यांना घेतला त्यांनी ठराव. आता आपल्याला सन्माननीय कृषी मंत्री भारत सरकार शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातून जो प्रोटोकॉलमध्ये जे नाव टाकायचं आहे, कारण संत्र्याला वेगवेगळ्या देशात बाजारपेठच्या आपल्या बॉर्डर देश आहे, आपण युरोपमध्ये संत्रा नेऊ शकत नाही. तर त्या जर बाजारपेठा उपलब्ध केल्या तर भाव निश्चित वाढेल. पण त्यासाठी एक इच्छाशक्ती पाहिजे आणि आम्हाला सर्वांना एक आशा आहे की नवीन सरकारामध्ये हे आमच्या पूर्ण मागण्या, म्हणूनच मी म्हटलं की लवकरात लवकर एक बैठक लावली पाहिजे. आपण बघू शकतो की संत्रा उत्पादक शेतकरी आहे, त्यांच्या नवीन सरकारकडनं कोणकोणत्या मागण्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.